जनसुरक्षा विधेयक 2024 रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदुरा तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना निवेदन सादर करण्यात आले असून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महाविकास आघाडीतील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट या संघटनांचा सहभाग होता। आंदोलनात माजी आमदार राजेश एकड़े, भगवान धांडे, वसंतराव भोजने, पुरुषोत्तम झालटे, प्रशांत बापू देशमुख, आकाश वतपाड, निलेश पाऊल झगडे, राजेश चांभारे, एकनाथ मापारी, बळीराम दांडगे, प्रसेनजीत खंडेराव, मोहताब खान, लाला इंगळे, जयसेन सरदार उपस्थित होते। हा जो जनसुरक्षा विधेयक या सरकारने आणलेला आहे, हे विधेयक सर्वसामान्य जनतेच्या विरोधातलं असून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। विरोधात म्हणजे कसं? विरोधात म्हणजे असं, तुम्हाला जो अधिकार असतो, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे, ते संविधानामध्ये मूलभूत अधिकार असतात। आपल्या मागण्यासाठी, आपल्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी जर एखादं आंदोलन उभं केलं, एखाद्या वेळेस जर आपल्या कुणाला अन्याय अत्याचार झाला, भ्रष्टाचार झाला, जर त्यासाठी जर तुम्ही एखाद्याशी जर तुमच्या त्या बाबतीमध्ये तुम्ही बोलले, तर तुमच्यावर तुम्ही काही लोक जमा करून कोणत्याही प्रकारचं आंदोलन केलं तर हे सरकार या कायद्यामध्ये असं आहे की तुम्हाला त्याचा तुमच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि तुम्ही जमानत होणार नाही। म्हणजे लोकांनी आंदोलन करू नये, लोकशाही जिवंत राहिले नाही पाहिजे असं या सरकार धोरण आहे। यांची हुकुमशाही, यांची दडपशाही हे रद्द करण्यासाठी हा कायदा रद्द होणं अत्यंत जनतेसाठी गरजेचं आहे। आणि आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नेते हे सर्व याच्यासाठी आम्ही हे आज निवेदन दिलेलं आहे। जर या सरकारने या कायदा रद्द नाही केला तर भविष्यामध्ये जनतेला रस्त्यावर उतरून तुम्हाला अजून तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल। आपल्याला असं वाटतं की आपण जसं हुकुमशाही म्हटलं, आज नेपाळमध्ये एवढं जाडपोट चालू आहे, तर त्या असं जर कायदा जर चालू झाला तर आपल्या भारतामध्ये काय परिस्थिती होणार आहे? यांनी भारतातली जनता सुज्ञ आहे। या जनता आजही भारतातील जनता संविधानाला मानते, लोकशाहीला मानते। त्यामुळे लोक कायदा हातात घेऊन नाही राहिला। पण या मोदी सरकारचं, फडणवीस सरकारचं जे आता हे देशामध्ये जे वातावरण चालू आहे, ईडीची सारख्या संस्था असतील, यांनी सर्व संस्था, निवडणूक आयोग असेल, अनेक संस्थेवर यांनी ताबा मिळवलेला आहे। आणि असं जर जनतेच्या मनात तीव्र आक्रोश झाला तर भविष्यामध्ये हे धोका नाकारता येत नाही। जनता रस्त्यावर उतरून यांचा तीव्र विरोध करून या देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम या मोदी सरकारने, फडणवीस सरकारने चालवलेलं आहे। आपल्याला वाटतं की हिटलरशाही केव्हा चालू होईल? हिटलरशाहीचा जन्म उगम कधी होतो? ज्या वेळेस अति अत्याचार, अन्याय जनतेला असह्य होतात आणि जनता मग त्या दिवशी जास्त अन्याय झाल्यामुळे जे रस्त्यावर उतरते आक्रमकपणे, मग त्यावेळेस त्यांना कोणी रोखू शकत नाही। मग या देशातली कोणतेही जर कायदा असेल तर त्या ठिकाणी ते कमी पडेल। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।